दिवसापासून चालू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तिकीट वाटपापासून ज्याला अर्ज काढायच्या शेवटच्या दिवसापर्यंत बऱ्याच घडामोडी त्या तालुक्यामध्ये घडल्या. त्याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वी त्या तालुक्याचे आमदार अभिजित आबा यांनी तिकीट पाहिजे असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही लढणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. त्या वक्तव्याचा स्टॅम्पवर लिहून द्यावं, नगराध्यक्ष आणि गावाला जाया द्याव्या. त्या वक्तव्याचा निषेध आपल्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो निषेध त्या ठिकाणी केला. तर त्या निषेधानंतर आम्हाला पुन्हा काही वक्तव्य आमदारांनी त्या ठिकाणी केली. त्याचाच काही भाग म्हणून आपल्यासमोर व्यक्त व्हावं आणि समाजालाही कळावं अशा पद्धतीनं चाललंय म्हणून आपल्याला बोलवलंय. तेव्हा आमच्या विनंतीला मान देऊन आपण आला त्याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या ठिकाणी स्वागत करतो परिवाराच्या वतीनं. गेल्या काही दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी या ठिकाणी तालुक्यामध्ये घडल्या. निषेध आपण त्या वक्तव्याचा आमदारांच्या मागणीचा निषेध त्या ठिकाणी केला आणि त्या निषेधाला प्रतिउत्तर आपल्याच माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी दिलं. त्यांनी त्या ठिकाणी विश्वासार्हतेचा विषय त्या ठिकाणी काढला. विश्वासार्हता आणि कुणी कुणाच्या पाठीत संकेत करला या दोन गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या. त्याच्यावर आपले काही तर म्हणणं आपण दिलं पाहिजे. जर आपण काहीच म्हणणं त्या ठिकाणी नाही दिलं तर ते बोलतात ते सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत असं समजून जाऊ शकतं. म्हणून मी आज आपल्या या ठिकाणी बोलवलेलं आहे. विश्वासार्हतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर विश्वासार्हता 3 पिढ्यातला मी साठे पार्टीचा साठे कुटुंबाचा कार्यकर्ता. साठे कुटुंबाच्या बाबतीमध्ये जिल्ह्यात नाही राज्यात कुठं जरी राजकीय विश्वासार्हता विचारली तर ती काय आहे कशी आहे त्याचं उत्तर त्या आमदारांना त्या ठिकाणी कुठल्याही म्हणजे माड्यातच विचारावं असं नाही, पण जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये साठेंच्या प्रती राजकीय विश्वासार्हता काय आहे हे त्यांना त्याचं उत्तर त्या ठिकाणी त्यांना मिळेल. आणि त्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये करमाळा तालुक्यात सभा चालू असताना राष्ट्रवादीच्या स्टेजवरती ते होते. तिथून अर्जंट काय त्यांना कॉल आला, निरोप आला, तात्काळ ते परत गेले आणि पुन्हा नंतरच्या काळामध्ये ते कोणाच्या संपर्कामध्ये होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर त्यांनी लोकसभेला कोणाचं काम केलं याही गोष्टी आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर पुन्हा विधानसभेच्या प्रक्रियेमध्ये ते पुन्हा कसे परत आले, विश्वासार्हता कोणाची. आम्ही तर तसं नाही होत, आमच्या बाबतीत असं कधी झालं नाही. ज्या ज्या लोकांनी आम्हाला ज्याचा त्रास झाला त्यांचं सुद्धा काम ज्यावेळेस एका पक्षामध्ये काम करत असताना पक्षाचा आदेश म्हणून आम्ही आपल्याला माहित आहे विकास आघाडीच्या माध्यमातून विलासराव देशमुख साहेब आमचे नेते होते, पालक होते. त्यांनी जो आदेश दिला त्यावेळेस त्यांच्या आदेशाचं पालन आम्ही जर इकडं राजकीय खच्चीकरण आमचं होत असलं तर आम्ही त्या कुठल्याही गोष्टींनी तमाला वाढता त्या ठिकाणी साहेबांच्या आदेशांनी पक्षाचं काम आणि आघाडीच्या उमेदवाराचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे चित्र सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळं त्या उमेदवाराला निश्चितपणे त्यावेळेस फायदा झालेला आहे. आणि आम्ही आमची विश्वासार्हता राजकीय काय आहे त्यांनी त्या ठिकाणी तपासावं. विश्वासार्ह ते आमच्या त्यांनी बोलूच नाही, त्यांची आम्ही तपासावी नंतर मग आमच्यावर बोलावं. आणि दुसरी गोष्ट काल त्यांनी पुन्हा प्रचाराच्या शुभारंभाच्या अनुषंगाने काही वक्तव्य केली. लायकी नसताना त्या ठिकाणी उमेदवारी त्यांना दिली. लायकी कोणी ठरवली? त्यांना लायकी आमची ठरवायचा अधिकार दिला कोणी? अजितदादा दर रात्री आम्हाला फोन करून उमेदवारी घेता का आम्ही अपक्ष लढायचं हे ठरलेलं होतं विधानसभेत. कारण आपल्याला माहित आहे आपण सगळी जाणून आहात आणि या जिल्ह्यातली मंडळी जाणून आहे. ह्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना चळवळ चालू ठेवली तर कार्यकर्ता टिकतो, गट टिकतो. आणि साठी कुटुंबाने सहकार वर्षीपासूनचा जर इतिहास बघितला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी जी चळवळ चालू केली ती चळवळ आज तागायत आम्ही तशी चालू ठेवल्यामुळे आज कुठेतरी कुठल्याही पद्धतीची सत्ता साठे कुटुंबाकडे नसताना सुद्धा आज गावगाव माणसं आहेत साठे गट टिकून आहे. त्याचं कारण आहे की चळवळ आम्ही चालू ठेवली. त्या निवडणुकीला विजय असला तर काही मंडळी आपण बघतो विजय असला तर निवडणुकीला सामोरं जातात, पराभव दिसत असला तर त्या ठिकाणी सामोरं जात नाहीत. पण आम्ही तशा कुठल्याच गोष्टीचा विचार कधी केला नाही. चळवळ चालू ठेवली पाहिजे, गट टिकला पाहिजे. गट टिकला तर राजकारण टिकत असते आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी चळवळ चालू ठेवली. त्यामध्ये ज्या पक्षामध्ये असतो त्या पक्षाचं प्रामाणिक काम करायचा निर्णय आम्ही गेल्या 3 पिढ्यामध्ये करतोय. ज्यावेळेस पक्ष सोडायला त्यावेळेस उघडपणे कुठल्या तर पक्षात राहून कुठल्या तर पक्षात
चं काम करायला. आता कुठलंही कृत्य साठे कुटुंबानं मागच्या 3 पिढ्या तपासल्या तर कधीच केल्याचं चित्र आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आमच्या बाबतीत निष्ठेच्या बाबतीत असेल, कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणत असेल, आम्ही आमची नाराजी आम्हाला, कारण अजितदादांच्या गटाचं नेतृत्व विधानसभेच्या माध्यमातून आम्ही करत होतो उमेदवार म्हणून, आणि आम्हाला अपेक्षित तिकीट मिळावं या अपेक्षा असणं साहजिक आहे. कारण महापुराच्या काळामध्ये शिरा नदीला महापुराला कोण होतं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही नवरा बायको त्या ठिकाणी पोहोचलो. त्या काही गावातली माणसं मंगल कार्यालयामध्ये आम्ही आणून ठेवली. एवढं सामाजिक काम करत असताना शेवटी कार्यकर्ता, आणि त्यांचं म्हणणं आहे की नगरपंचायत दिली. नगरपंचायत काय त्यांच्या कोणी दिली का आम्हाला? नगरपंचायत या माढा शहरातल्या लोकांनी विश्वास दाखवला, लोकशाही मार्गाने मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेली ही नगरपंचायत आहे. नगरपंचायत कुणामुळे मिळाली हा भागच नाही, कोणाची काही खाजगी प्रॉपर्टी नाहीये. नगरपंचायत यांच्याकडे खालचं कशाला पाहिजे, जिल्हा परिषद कशाला पाहिजे? नगरपंचायत ही माढा शहरातल्या लोकांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आहे. आणि ती काही काठावरती सुद्धा आली अशी परिस्थिती नाही. 17पैकी 12 जागा त्या ठिकाणी त्यावेळी पहिल्या वेळी पण आल्या आणि दुसऱ्या वेळी पण आल्या. म्हणजे काही काठावरती आला होता तर ठीक आहे, आम्ही समजू शकलो होतो, त्यांचं काय म्हणणं आहे. पण परत तिने 2 निवडणुकांमध्ये जर आपण बघितलं कशामुळे नगरपंचायत लोकांनी दिली? लोकांना साठ्यांच्या प्रती असलेला विश्वासार्हता, त्यांचा लोकांना सर्वसामान्यांना गोरगरिबांना जो विश्वासार्हता आहे, विश्वास वाटतोय कुटुंबाच्या प्रती, नगरपंचायत कोण सक्षमपणे चालू शकतंय. त्यामुळे त्यांनी 2 टर्म झालं निवडणूक नगरपंचायतसाठी कुटुंबाकडे दिलेली आहे. आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणजे काहीतरी म्हणून आरोप करायचा आणि समाजामध्ये, कारण त्यांचं एक दुसरी गोष्ट आहे, मी त्यांच्या विरोधात लढतोय, घराणेशाही काय म्हणलं त्यांनी त्याला, प्रस्थापिताविरोधात लढायचं काम आहे त्यांचं. प्रस्थापित फक्त शिंदे कुटुंबच नाहीये. या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत घडल्या त्यामध्ये त्यांच्या डोळ्यासमोर नुसतं साठे कुटुंब आहे, शिंदे कुटुंब असं नाही, तर त्यांच्या डोळ्यासमोर या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये जे काय ज्या घरांना राजकीय वारसा आहे ते घर संपवण्याचा लढा त्यांनी उचललेला आपल्याला त्या ठिकाणी. मग कल्याणराव काळेसाहेब असतील, गणेश पाटील असतील, आज बाळासाहेब पाटील गोलवडकर असतील, आम्ही असो, शिंदे कुटुंबाच्या बाबतीत तर त्यांचं चाललेलंच आहे. म्हणजे प्रस्थापित कोण, आम्हाला प्रश्न पडतोय, प्रस्थापित मध्ये मोहिते पाटील सुद्धा असू शकतात. काही लोकांना सुद्धा त्यांनी तिकीट त्यांच्या इच्छेप्रमाणे दिल्याचं चित्र तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच दिसतंय. कुठंतरी लबाड बोलायचं, काहीतरी बोलायचं, प्रस्थापित म्हणायचं आणि खोटं बोलून त्या ठिकाणी वेळ मारून द्यायची, लोकांना काहीतरी शिट्ट्या मिळतील. पण करताना त्यांच्या वक्तव्यामुळं आम्ही तर त्यांना निषेध केलेलाच आहे. भविष्यात जर त्यांनी याच्या पुढे काय वक्तव्य केली तर आम्हाला त्या ठिकाणी तशाच पद्धतीचं पाऊल त्या ठिकाणी उचलावं लागेल, एवढं त्या निमित्ताने मी म्हणजे त्यांना सांगू इच्छितोय. पण कुठंतरी ही भाषा वेगळ्या पातळीला चालली असं वाटतंय का तुम्हाला? कारण राजकीय टीका टिप्पणी या तालुक्याचं राजकारण, आता बबनदादा 30 वर्ष आमदार होते, बाबा 11 वर्ष आमदार होते, विनायकराव पाटील 10 वर्ष आमदार होते, आठवडे साहेब आपण बघितले आमदार नसताना नाही, पण तुम्ही बघितले, बापून बघितले असतील आठवडे साहेबांचा आमदारकीचा काळ. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मधल्या काही 1-2 गोष्टी सोडल्या तर कुठेही या तालुक्यामध्ये राजकीय वैचारिक मतभेद असतील, पण अशा टीका टिप्पणी एकेरीवर भाषा होणं अशी कुठलीच गोष्ट या तालुक्यामध्ये राजकीय कधीच झालेली नाही. एक या जिल्ह्यामध्ये मधल्या काही दिवसापूर्वी काही प्रकार एकीवर बोलण्याचा झाला, तो प्रकार सोडला तर माढा एक या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये आदर्श तालुका म्हणून राजकीय कुठं परिस्थिती बघावी, माढ्यासारखं राजकारण सगळीकडे व्हावं अशी सगळीकडे चर्चा जिल्ह्यामध्ये असायची. मधला एका दुसरा प्रकारामुळे गालबोट त्या ठिकाणी लागलेला आहे आणि पुन्हा ह्या नवीन गोष्टी आता चालू झालेल्या आहेत. खरं तर गरज नव्हती, पण आता त्यांनी चालू केलंय. राजकारणात लायकी नसताना विधानसभेची उमेदवारी दिली होती अशी त्यांनी टीका केली. ते त्याला म्हणलं ना मी, आमची लायकी नसती तर अजितदादांनी माणूस पाठवलं नसता आम्हाला तिकीट द्या म्हणून. आमची विश्वासार्हता, आमची लायकी काय आहे हे त्यांनाही माहित आहे ना. राज्यातल्या राजकीय सुसंस्कृतपणाला काही जणांच्या विधानाने गालबोट लागतंय, त्याच्यामध्ये यांची गणना करणार का? करावीच लागेल ना. याच्या पुढची काय राजकीय भूमिका असणार आहे? एकीकडे आपण आज उमेदवारी अर्ज मागं घेतलाय, दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तुम्ही सपशेल नाराजी देखील व्यक्त केली अनेकदा. याच्या पुढचं राजकीय पाऊल काय असणार आहे? मी माझ्या भावना, माझी नाराजी अजितदादा गटाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना बोलून दाखवली. त्यांनी काय प्रयत्न केले,
पण आता मी साठे गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका ठरवायसाठीची मीटिंग उद्या 11 वाजता माढ्यामध्ये ठेवलेली आहे. त्या गटामध्ये जो सिक्वेन्स निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये घडला, परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीनं आपण सामोरं जायचं, कोणाबरोबर जायचं, तर त्या गोष्टी निश्चितपणे त्या अनुषंगाने तो निर्णय होईल उद्या. तिथून आम्ही तो निर्णय घेऊ.